नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हाऊस की स्वाती या चॅनलवरती मनापासून कोणतीही वस्तू आपल्या स्वतःची असली की त्या गोष्टीची किंमत कळत नाही, पण ज्यावेळेस ती वस्तू आपल्याकडे नसते त्यावेळेसच प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळते. आणि त्यासाठी तसं होणे गरजेचं असतं. तसंच झालं आहे आता माझ्यासोबत. माझा मोबाईल खराब झाला आहे, त्यामुळं मला कोणतंही काम म्हणजे व्हिडिओ काढायचं किंवा फोटो काढायचं, काही जरी काम करायचं झालं तर दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये काढायला लागते. कुणालाही म्हणजे मिस्टरांना किंवा पुतणीला कुणालाही मोबाईल मागून त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढावा लागत आहे. कोणतीही वस्तू आपली आपली स्वतःची असलेली बरी. ती साधी असू, चांगली असू, कशी असू, पण ते आपल्या असणं गरजेचं असतं. हे या गोष्टीतून मला तर कळालं. कारण आपण जशी आपली वस्तू वापरून कोणतीही गोष्ट करू शकतो, तसं दुसऱ्याच्या वस्तूवरती आपण तसं करू शकत नाही. कारण त्या गोष्टी वापरताना आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती मर्यादा असतात. आणि मोबाईल दुरुस्त करायला दिला होता, त्यामुळं सकाळी तर काही व्हिडिओ शूट केला नाही, कालही केला नव्हता. मोबाईलच नसल्यामुळं व्हिडिओ शूट करता आला नाही. नंतर मग मुलीनं शाळेत सोडून आल्यानंतर मोबाईल आला. मग म्हणलं आपले राहिलेली कामं करायची तर त्याच्यासोबत व्हिडिओ शूट करावा म्हणून नंतर. आणि या गादीवर बेडशीट तर कधी जागेवर राहतच नाही, पण तरीही मी टाकण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासाठीच मी काय केलं आहे, माझी साडीचा मी ह्या गादीसाठी कवर शिवून घेतला आहे, का तर निदान गादी तरी व्यवस्थित राहील. कारण बेडशीट तर मुली किंवा बाकीचे सगळेजण असतात, दिवसभर ही बारकी बारकी कामं काही ना काही चालूच असतात. आणि गिरण लावली होती, मग म्हणलं आता तिथलं सर्व काही साफबीफ करून घ्यावं. तसं तर रोजच साफ करते मी, म्हणजे झाडून वगैरे काढून हे थोडंफार बाजूला काढून करते. पण पुसून घ्यावं लागतं, कडेला थोडाफार धुरळा असतो म्हणून पुसून घेतलं. एवढं काय खराब नव्हतं. आणि कितीही स्वच्छ केलं, कितीही पुसलं तरी कुठून धुरळा येतो तेच काही कळत नाही. रोज जरी पुसलं तरी तेवढाच धुरळा घरात आलेला असतो आणि सगळ्यावर हे गोष्टींवरती बसलेला असतो. पुसलं तरी तिथंच आणि नाही पुसलं तरी तिथंच. आपण म्हणतो दिवसभर काय काम असतं, पण हे असंच बारीक सारीक काही ना काही चालूच असतं. कारण कुठं थोडंफार काही दिसलं की मग असं वाटतं की ते सर्वच काही स्वच्छ करत बसावं असं वाटतं. त्यामुळं सारखंच सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं होईल असं नसतं. त्यामुळं दिसल्यानंतर ते स्वच्छ करणं आणि केलंच पाहिजे. कारण नंतर करू म्हणण्यात तो वेळ निघून जातो. त्यानंतर फरशी ही पुसून घेतली सगळं काही स्वच्छ केल्यानंतर. आणि माझा मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं. त्यामुळं माझं कामही झालं. काही कामं पण झाली, म्हणजे थोडी आधी केली, थोडी नंतर आल्यावर शाळेत सोडून. आता फरशी वगैरे पुसली आणि आता ती कपडे तर सकाळी बाकीचे धुवून टाकले होते. आणि आता फरशी वगैरे पुसलेले जे काही कपडे होते ते धुवून टाकून परत आता राहिलेली थोडीफार कपडे होते ते वाळत घातली. कारण बाहेरचे बाजूला कपडे वाळत घातले होते, म्हणलं ऊन आहे तोपर्यंत ते वाळून जातील. आणि हे नंतर आत्ता धुतल्यामुळं परत इथंच वाळत घातले. म्हणलं पाऊस आला तर दुपारनंतर थोडा का पाऊस येतोच. त्यानंतर केलं जेवण. सगळं आवरल्यानंतरच जेवण करायला बरं वाटतं. आता लवकर धुतलेली कपडे तर ती तर वाळली पण असतील. बघू आता ती परत आता अजून परत पलटी करून टाकावी लागतील. दिवसभर आता पावसाळ्यामुळं आता असंच चालू राहणार. कुणाकुणाला असं स्वच्छ चकाचक घर आवडतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर असं सगळं पुसलं छान केलं. आता प्रयत्न तर असतो कायम असं ठेवण्याचा, पण ते काही राहत नाही. कारण मुली शाळेत आल्या की त्यांचं चालूच होतं, इथलं काढ तिथं ठेव, तिथलं काढ तिथं ठेव. पण खरंच थोडा वेळ का होईना पण. आणि लेकरं घरात असल्याशिवाय तर घराला शोभा नाही, त्यामुळं त्यांचं हे आगाऊ काम तर चालायचंच. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.